तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लिलँडवर सुन्या भाऊ. आज सकाळपासून येऊन बसला बघा गाडीमध्ये. काय भाडं आलं नाही, काहीच नाही. मग काय निवांत लांब पडलो होतं बघा गाडीमध्ये. भाडं काय आलं नाही, पण तेवढ्यात आपला सर आला बघा. मग सराने आपल्याला दिवाळीसाठी गिफ्ट आणलं होतं, ते घेतलं. मित्रांनो, लोक सध्या दिवाळीचे लाडू खाण्यामध्ये व्यस्त आहेत हो. मग काय काढलो गाडी बाहेर, निघालो बघा घराच्या दिशेनं. मग घरी आलो, गाडी ते लावून घेतलो. मग आज लावायचे होते आपल्याला बघा घरावर लाइटिंग. मग घरात आपली जुनी लाइटिंग होती, गेल्या वर्षी ते काढलो चांगल्या ते चेक केलो. मग आकाशी दिवा बी होता गेला सालचाच. मग ते बघलो बघा कसं आहे काय नाही त्याचं. लावून घेतलं बघा एकदाची लाईट. कसं चमकाले बघा, एकच नंबर विषय आहे का. मग जाऊन या म्हणलं बघा थोडं बाहेर. मग बाहेर आल्यावर काय शौर्य आला होता. मग काय शौर्य दिवाळीत फटाके फोडला होता. फटाके फोडणं चालू होतं, तेवढं बघितलो. तेवढ्यात आला बघा शक्तिमानचा फोन. शक्तिमानच्या शेतातून सोयाबीन आणायचं. तर मग आलो घरी, गाडी ते चालू केलो, निघालो बघा शक्तिमानच्या शेताच्या दिशेनं. मग समोर आल्यावर काय रस्ता एकदम गुडूप होता. इकून नुसते फंदर होते. कसं बस पोहोचलो शक्तिमानच्या शेतामध्ये. गाडी ते लावून घेतलं बघा रिवर्स. मग काय शक्तिमानचं काम चालू होतं बघा पोते शिवण्याचं. मग पोते शिवणे झाल्यावर मग शक्तिमान तसंच अंधारामध्ये गाडी भरायला सुरुवात केली. मग कसं बस गाडी एकदाची भरून झाली बघा. मग निघालो बघा मित्रांनो घराच्या दिशेने. मित्रांनो, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.